तर नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही मागच्या आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण शेती करतोय. तर शेती आपली पूर्वी जे करतात तसेच नाही करत, आपण आधुनिक पद्धतीने शेती करतोय. तर मागच्या वेळेस आपण हा पॉवर विडर खरेदी केला होता. पॉवर विडर एकदम एक नंबर चालतोय. तर आता पॉवर विडरनं नांगरणी होती आपली, पण बैलांची कमतरता भासत नाही नांगराची. पण तो पेरायला आपल्याला फेकून पेरायचं नाही. फेकून पेरल्यानंतर गहू सैरावर उतरते. त्यामुळं आपण परत एक मशीन खरेदी केले. ते कोणते तुम्हाला दाखवतो मी, जेणेकरून आपलं एकदम पीकही चांगलं येईल आणि ठराविक पद्धतीने आपले गव्हाचे दाणे असतील ते उतरतील. फेकून काही गहू आपला बरोबर होत नाही. त्याच्यामुळं आपण आता पॉवर्स जो सीड ड्रम आहे, ज्याने टोकन पद्धतीने गहू पेरला जातो, मकई पेरली जाते, असा सीड ड्रम आपण विकत घेतलेला आहे. ओफे पाडायचं मशीन आपण विकत घेतलेलं आहे. आज हा मशीन कसा चालतो, कशा पद्धतीने आपण त्यात गहू टाकणार आहे आणि गहूची पेरणी कशी करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. वावर आपलं पॉवर विडरने एकदम बारीक केलं आहे. त्याच्यावर ज्यादा आपण पॉवर विडर थोडा फिरवणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यावरती फळी फिरवणार आहे. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आपली ही शेती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ मात्र मित्रांनो कंटिन्यू बघत चला. तर चला, बैरूस असा आला होता. त्याने इथे एक लावरीचं पिल्लू होतं, ते पकडलं, पण ते उडून गेलं. आपल्याला व्हिडिओ काढता काही आला नाही. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण कशा पद्धतीने आज या वावरामध्ये गहू पेरणार आहे तुम्हाला बघायला भेटेल. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, स्किप न करता बघा. तर मग मस्तपैकी आपला पॉवर विडर चालू केला आणि एकदा आपण नांगरलो आणि परत एकदा नांगरून घेतलं. अजून एक पाळी आपल्याला नांगरायची, जेणेकरून आपली जमीन एकदम भुसभुशीत होईल आणि पटकत अशी आपल्याला गहू पेरायला एकदम मोकळी अशी माती होईल. तर मस्तपैकी पॉवर विडर आपला चालायला एकदम भारी चालतोय. जर बरेच दिवसानंतर चालवल्यानंतर हातांना थोडी तकलीफ होईल, नाहीतर एकदम फर्स्ट गिअरवर टाकल्यावर एकदम सुरळीत चालतोय. तसं सेकंड गिअर टाकाय जेव्हा आपल्याला जास्त ओलसर जागा असेल तेव्हा आपण सेकंड गिअरमध्ये चालू शकतो. असा आपला सुंदर असा पॉवर विडर जो आपण महाडीबीटीवरतून खरेदी केला होता. शासनाचा आता त्याला 100% अनुदान सुद्धा आहे. तर मस्तपैकी हा पॉवर विडर एकदम झटपट असं आपण शेतीचं काम उरकावायचं काम करतोय. बैलजोडी जेवढं काम करेल, एक तासाला जवळजवळ 1 लिटर डिझेल लागतं याला. चांगला असा ॲव्हरेज आहे, परवडणारं मशीन आहे. आपलं घरचं काम आपण सहजरित्या या मशीनद्वारे करू शकतो. बहुत लोकांकडे आता बैलजोड्याऐवजी ह्या पॉवर विडरने त्याची जागा घेतली. तर त्याला पटपट असं आपण आपलं काम उरकवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला भरपूर अशी अजून काम आहेत. त्यानंतर आपली जे टोकन यंत्र आपण आणलंय, सीड ड्रम सीडर, त्याने आपल्याला गहू पण पेरायचा आहे. हे बघ, काही वेळातच आपलं झटपट असं फणून झालं. त्यानंतर जे ढेकळं बारीक बारीक निघाली होती आपली, ती जमीन भुसभुशीत आणि चोपडी करण्यासाठी आपण त्याला एक लाकूड सपाट करायसाठी फळी जोडलेली. ती फळी पण चांगल्या रीतीने आपला पॉवर विडर ओढतोय. अशी साखळीने 2 टोकं बांधली. त्यानंतर जो पॉवर विडरचा मागचा जो भाग आहे टोरल अटकावायचा, तर त्याला आपली एकदम लाकूड जॉईन केला आणि मस्तपैकी आपली एकदम सपाट अशी जमीन करायचं काम या लाकडाने केलं. म्हणजे एक प्रकारची फळी पण याला धरली आपण. तर छान असं सपाट करायचं काम हे करते. कोणतीही वस्तू याला जोडल्यानंतर आपली जेवढे आपण अवजारे बैलजोडीने काम करतो, तितकंच काम आपलं या पॉवर विडर कडूनही आपण करून घेऊया. जास्त मोठं काही लाकूड जोडायचं नाही, जेणेकरून आपल्या पॉवर विडरला जास्त तकलीफ नाही. 10 HP चा पॉवर विडर असल्यामुळे एकदम आरामात ही आपली फळी वाढायचं काम चालू आहे आणि एकदम आपली भुसभुशीत आणि सपाट होणार आहे, जेणेकरून आपल्याला ड्रम सीडरने गहू पेरायचे आज चूड गहू ते एकदम पेरायला सोपे जाणार आहेत. तर त्याला पटपट अशी आपण फळी पण घालून घेतलेली आहे.
असा पॉवरफुल असा आपला ESP कंपनीचा 9 HP ते 10 HP असा हा आपला ट्रॅक्टर आहे. तो एकदम आपली सर्वच काम एकदम उत्कृष्ट प्रकारे चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेली आहेत. तर आता आपण हे ड्रम सीडर आणलेलं आहे. या ड्रम सीडर मध्ये या वरती काच, त्याच्यामध्ये आपल्याला गहू टाकायचे आणि मग ते लोटत आपल्याला चालवायचे. हे आपलं आहे ड्रम सीडर. हे बघा, याच्यात गहू आपल्याला 1 ते 1.5 किलोच्या 2 किलोच्या आसपास याच्यात गहू बसणार आहेत. आई ते गहू टाकते. असा पूर्ण असा ड्रम सीडर भरून घ्यायचा आपल्याला. जेवढं आपल्याला गहू लागेल तेवढे त्याच्यावर ते टाकून घ्यायचे आणि तो आपला सहजरित्या आपण ढकलू शकतो. आणि एका जवळजवळ एका हितीच्या अंतरावर म्हणजे 15 सेंटीमीटरच्या अंतरावर आपल्याला एक चूड भेटणार आहे गावाचा. 4 ते 5 दाणे तिथे पडणार आहेत. हे बघा, आपण अर्धा गहू त्याच्यात गहू टाकलेले आणि असं लोटीत सहजरित्या आपण ढकलत जेव्हा ज्यावेळेस चालू त्यावेळेस हा आपला टोकन पद्धतीने गहू पेरला जाणार आहे. आणि तो गहू उतरल्यानंतरही तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मी. हे बघा, असं सहजरित्या आपण ढकलत जाऊ शकतो. पहिल्यांदाच आपण चालवून बघितलंय, पहिल्यांदाच त्याच्यामध्ये बियाणं टाकलेलं आहे. या ड्रम सीडरद्वारे आपण मका असेल, तूर असेल, बाजरी असेल, सर्वच प्रकारचे धान्य आपण पेरू शकतो. गहू, हरभरा, मसूर आणि अगदी काकडीच्या बिया सुद्धा याने आपण पेरू शकतो. असा हा आपला ड्रम सीडर एकदम परत उचलून आणून त्या ठिकाणावर आणून परत एकदा ठराविक अंतराने चालवत नेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने हे ढकलत ढकलत आपण ड्रम सीडर आपला एकदम ठराविक अंतरावर आपल्या गव्हाचे जे सीड आहे, बियात गव्हाचे दाणेत ते टाकायचं काम या ड्रम सीडरद्वारे आपण पेरू शकतो. ज्या पद्धतीने आपण नांगराच्या मागे गहू पेरतो तसेच हे आपण ढकलत ढकलत आणि ठराविक अंतरावर आपलं हे ड्रम सीडर पेरत चालणार. असं एकदम सरळ रेषेमध्ये आणि पटपट असं होणार हे काम ड्रम सीडरच्या माध्यमातून. एकदम ठराविक अंतरावर गव्हाचे दाणे पडल्यामुळे आपल्याला ते खुटळणे असेल, खत सोडणे असेल, एकदम त्यात सोयीस्कर पडेल आणि गहू आपला चांगला होईल. अशा पद्धतीने आपला ड्रम सीडरने पूर्णपणे गहू पेरून झालेला आहे. मस्त पैकी आपली पेरणी चालू आहे. जवळजवळ 5 ते 10 मिनिटात आपलं निम्म वावराला थोडं कमी एवढं वावर पेरून झालंय. तर बघू आता आपण हे पेरलंय. पहिल्यांदाच आपण हे मशीन आणलंय, पहिल्यांदाच आपण व्हिडिओ बघून आपण हे ट्राय करायचा प्रयत्न केलाय. नक्कीच गहू कसा उतरतो ते तुम्हाला दाखवल मी. आणि तुम्हाला पण लागत असेल हे ड्रम मशीन नक्की मागवा. बघू आपण आधी ट्राय करून आपल्या शेतात कसं गहू उतरते ते. उभं राहिलं तिकडं आपलं ड्रम सीड. चला मस्तपैकी आपण ट्राय केलेलं आहे. हे सरी पाडायला यंत्र आणलं होतं, याच्यानुसार पेरत होतं पण यांना काही जमत नव्हतं. मग आपण तसंच फळी घातली होती आणि त्याच्यावरती आपण या पेरायला सुरू केले. चला लवकर आपण पेरणी आटपून घेऊ आपली. एवढं वावर पेरायचं आहे. बघू यावर्षी या वावराला गहू कसा येतोय. चांगला आला तर नक्कीच पुढच्या वर्षी ड्रम सीडरनेच आपण आपण जेवढं आपलं गावाचं क्षेत्र आहे तेवढं आपण पेरून टाकणार आहे. तर चला भेटूया. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपला अजून वावर पेरायचं बाकी. पेरून झाल्यावर तुम्हाला नक्कीच उपयोग पडून आपण उतरेल कसा ते पण दाखवल. चला कमेंट करा आपला ड्रम सीडर कसा चालतो ते. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली आधुनिक शेती कशी वाटते ते नक्की कमेंट करा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही जेवढे लाईक कराल, कमेंट कराल तेवढं आपला व्हिडिओला व्ह्यूज जास्त जातात मित्रांनो. त्यामुळे एखादा सपोर्ट करा मित्रांनो मित्राला तुमच्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता गहू तर पेरून झाला, त्याला पाणी आपण भरणार आहे. त्यासाठी आपलं वावर थोडंसं उतरलं आहे, त्याच्यामुळे पाणी भरण्यासाठी त्याला वाफे आपल्याला तयार करायचे. ते बघ इकडे एक वाफा तयार आहे आपला आणि हा आई एक वाफा तयार होते. चला आपले 4च वाफे होणार होते, त्याच्यामुळे भरपूर लांब आहे आपलं झापाकडून आपल्याला वाफाळा आणायचा आणि परत वाफे पाडायचं हे काही शक्य होणार नाही. त्याच्यामुळे आपण एकदम आपल्या खोऱ्यानेच आपल्या वाफे पाडायचं काम चालू. आई पण एक साईडने पाडते आणि मी पण एका साईडने आपण खोऱ्यानेच वाफे ओढून घेणार आहे. कारण 4 वाफ्यांसाठी भरपूर लांबून बैल आणायचे परत हे आणायचे. त्याच्यामुळे आपण काही वाफा घरीच पाडायचं ठरवलं. मस्तपैकी खोऱ्याने आपले वाफे ओढून घ्यायचं काम चालू आहे. एका साईडने आईने तयार केलेत, एका साईडने मी तयार करतोय. तर वाफेमुळे काय होतं, एकदम पाणी भरायला एकदम सोयीस्कर जातं. सगळ्या आपल्या गावाच्या दाण्यांना पाणी पोहोचेल गव्हाला. त्याच्यामुळे असं खोऱ्याने एकदम
अलग अलग जी वरची माती आहे ड्रम सीडरने भरपूर खाली आपली सीड गव्हाचे बियाणे खाली टोकन केलेले आहेत. त्यामुळे वरच्या माती खोड्याने अशा पद्धतीने ओढून आणि तो एक आपण वाफा तयार करायचं का आपलं काम चालू आहे. मागून आई एक साईडने वाफे ओढते आणि आपण एक साईडने एका मस्तपैकी वरची एकदम भुसभुशीत जी माती आहे ती आपण खोड्याने ओढायचं काम चालू आहे आणि गव्हाचे आपले वाफे तयार करायचं काम चालू आहे. व इकडनं आईने पण वाफे माती ओढली एकदम आपलं मस्तपैकी असे आपले 4 वाफे पडले असतील 4 ते 5 वाफे आपले छोटे लेत त्याच्यामुळे आपण बैल आले आणि वफाळा आणला नाही. त्यामुळे आपण खोऱ्यानेच वाफे पाडायचं काम केलंय. आपण जो पलटी नांगर आणला तो सरी पाडायचा त्याने प्रयत्न केला परंतु त्याने काही आपल्याला जमलं नाही. त्याच्यामुळे आपण हे वाफे आपले तयार झालेत. एकदम भुसभुशीत असं आपलं वावर आणि 4 वाफे आपले पाडून तयार झाले. 1 2 3 4 आणि छोटासा 5वा वाफा असे आपले आजचं ड्रम सीडरने गहू पेरून झालं वाफे पाडून झाले. असंही आपलं आजचं एकदम सोपं काम झालेलं आहे. अशा प्रकारे आपली आजची गव्हाची जी लागवड होती ड्रम सीडरद्वारे पहिल्यांदाच आपण ड्रम सीडर वापरलेला आहे आणि गहू पेरणी केलं आहे. तर ही गव्हाची पेरणी आता कशी उतरते तर नक्कीच बघावं लागेल. तर नक्कीच तुम्हाला त्याचं गहू उतरून आल्यानंतर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाणी भरताना दाखवलंच. तर तुम्हाला हा ड्रम सीडर तुम्ही वापरलाय का नाही ते कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ते नक्की कॉमेंट करा. चला मित्रांनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा.